या जगाच्या सुखदायक होणार आहे. म्हणून परशुरामचंद्र पुन्हा पुन्हा हनुमंताला म्हणतात जे अपेक्षित आहे ते माग. अशा प्रकारे देवी मारुतीचे भजने कृपा वळोनी रघुनंदने जग निववी वरदानी हीन जने उदरती. हनुमंताच्या भजनामुळं जसं चातकामुळं पाऊस वळतो आणि सगळ्या सृष्टीला आनंदित करतो महाराज, तशा हनुमंताच्या भजनामुळं परशुरामचंद्र वळले आणि सगळ्या जगाच्या सुखासाठी हनुमंताला माग म्हणतायत. आणि सगळ्या जगाचं सुख हनुमंतानं मागितलं की होणार आहे म्हणून माग म्हणतात. अशा प्रकारे देवी मारुतीचे भजने कृपा वळोनी रघुनंदने जगनि ववी वरदाने हीन दीन जने उदरती देपुनी वाचाते क्षुदेते धेनु दुखते घरापुरते देवी हनुम्याचे वरदार्थे निववी जगाते श्रीराम. निववी जगाते श्रीराम. जशी गाय महाराज वासराच्या निमित्तानं सगळ्या घराचं अस्तार भागवते महाराज. होय, वासराच्या निमित्तानं गाय दूध देते आणि सगळं घर दूध खातं. बरोबर आहे ना? वासराचं निमित्त आहे आणि सगळ्या घराला दूध गाय देते. तशा पद्धतीनं या ठिकाणी हनुमंताचं निमित्त आहे. हनुमंताला माग म्हणतात पण सगळ्या जगाचा उद्धार आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देहे कर्तव्यती परोपकारे. त्याच्यासाठीच हनुमंतानं देह केलेला आहे आणि हनुमंताच्या भजनासाठी देव प्रसन्न झाले महाराज. म्हणून परशुरामचंद्र म्हणतात हनुमंता तुम्हाला माग जगाचं कल्याण झाल्याशिवाय हीन दिन उद्धरिले तुका म्हणे सकळ तारिले. हिनाचा आणि दिनाचा उद्धार करण्यासाठी हनुमंताला परशुरामचंद्र म्हणतायत काय अपेक्षित आहे तोवर माग मी तुला देतो. ऐसा पूर्व प्रस्तावो कृपा वळोनी राम रावो पुढले प्रसंगी वदेल पाहावो अभिनव भाव तेतीचा. अभिनव भाव तेथीचा. यालागी पूर्व प्रस्ताव पाठीमागचा प्रस्ताव आहे महाराज. आता पुढच्या अध्यायामध्ये परशुरामचंद्र हनुमंताला देतात. अध्याय संपत आलेला. नाथ महाराज म्हणतात पूर्व प्रस्ताव म्हणजे पाठीमागच्या अध्यायामध्ये माग म्हणत होते पण पाठीमागच्या अध्यायामध्ये हनुमंतानं मागितलेलं नाही. पुढील प्रसंगी आविर्भाव पुढच्या अध्यायामध्ये आता हनुमंत मागणार आहेत आणि परशुरामचंद्र हनुमंताला देणार आहेत. काय देणार आहेत, काय हनुमंत मागणार आहेत ती असणारी कथा आता आपल्याला पुढच्या अध्यायामध्ये ऐकायची आहे. अशा प्रकारे नाथ महाराज आपल्याला सांगतायत. एका जनार्दना शरण